सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 165चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 165 असा आहे. देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चिंत ठेला. हरिचिंतने मुक्तिकांतावरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चिंत ठेला. हरिचिंतने मुक्तिकांतावरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. या श्लोकातल्या काही शब्दांचे अर्थ आपण पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे देहादिक. देहादिकचा अर्थ आहे देह आणि इत्यादी. देह आणि इत्यादी. पुढे शब्द आहे प्रपंच. प्रपंचचा अर्थ आहे देह आणि तत्संबंधी असलेले सर्व. देह आणि देहाशी संबंधित असलेले सर्व. चिंतियेला. चिंतियेलाचा अर्थ आहे चिंतन केले असता. चिंतन केले असता. दुसऱ्या चरणात शब्द आहे लोभ. लोभचा अर्थ आहे आसक्ती, मोह, असे दोन होतात. लोभ म्हणजे आसक्ती, मोह. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे मुक्तिकांता. मुक्तिकांता. त्याचा शब्द सोपा आहे. कांता म्हणजे पत्नी. कांता पत्नी. आणि जर कांत घेतला तर पती होतो. श्रीकांत. श्री म्हणजे लक्ष्मी, मग लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीचा पती. कांता, मुक्तिकांता म्हणजे मुक्तिरूपी नवरी. मुक्तिरूपी नवरी. मुक्तिरूपी पत्नी. नवरी सुरुवातीला असते, नंतर पत्नी होते, म्हणून मुक्तिकांताचा मुक्तिरूपी पत्नी. स्वामीजी सांगतात मनुष्य हा सतत आपल्या देहाचे आणि तत्संबंधी असलेल्या सर्व गोष्टींचे चिंतन करत असतो. त्यामुळे प्रपंचात आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे माणसाच्या चिंता वाढतात. म्हणून मनुष्याने प्रपंचाची चिंता न करता, प्रपंचाचे चिंतन न करता सदैव हरिचिंतन केले पाहिजे. त्यामुळे मुक्तिरूपी नवरी आपली पत्नी होते. आणि हे सर्व साधू संगतीतच होते. म्हणून आपले हित साधायचे असेल, म्हणून आपले हित साधायचे असेल तर आपण सदैव सत्संग धरावा. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. स्वामीजी सांगतात मनुष्य हा सतत आपल्या देहाचे आणि तत्संबंधी असलेल्या सर्व गोष्टींचे चिंतन करीत असतो. त्यामुळे प्रपंचात आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे माणसाच्या चिंता वाढतात. म्हणून मनुष्याने प्रपंचाचे चिंतन न करता सदैव हरिचिंतन केले पाहिजे. त्यामुळे मुक्तिरूपी नवरी आपली पत्नी होते. आणि हे सर्व साधू संगतीतच होते. म्हणून आपले हित साधायचे असेल तर सदैव सत्संग धरावा. असा या श्लोकाला आपल्याला थोडक्यात
सोपा अर्थ सांगता येईल. आपण बऱ्याच वेळेला दोन शब्दांच्या अर्थामध्ये फार मोठी गल्लत करीत असतो किंवा त्या शब्दांचा खरा अर्थ न कळल्यामुळे आपण त्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे असे गृहीत धरतो. आता समजा एखाद्याला विचारले, संसार म्हणजे काय आणि प्रपंच म्हणजे काय, संसार कशाला म्हणतात आणि प्रपंच कशाला म्हणतात, तर बरीच जणं सांगतील संसार म्हणजे प्रपंच आणि प्रपंच म्हणजे संसार. बऱ्याच जणांना कळत नाही या दोघांचा अर्थ वेगळा आहे. त्यांना वाटतं एकच अर्थ आहे, म्हणून ते सांगतील संसार म्हणजे प्रपंच आणि प्रपंच म्हणजे संसार. थोडक्यात काय, पत्नी, मुले, नातेवाईक, धन, दौलत, संपत्ती म्हणजे प्रपंच असे काही लोक सांगतील. त्यांचं अगदी बरोबर आहे. कारण जे पाचापासून निर्माण होते, जे पाचापासून निर्माण होते त्याला प्रपंच असे म्हणतात. प्र अधिक पंच, प्रपंचचा अर्थ काय, प्र उपसर्ग आहे आणि मूळ शब्द आहे पंच. म्हणून पंच म्हणजे पाच आणि त्यामुळे आपण व्याख्या केली पाचापासून जे निर्माण होते त्याला प्रपंच म्हणतात. पाचापासून म्हणजे काय, तर पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आपले हे शरीर आणि या शरीराच्या निमित्ताने, शरीराच्या संबंधाने आपला या दृश्य जगतातील, नश्वर जगातील ज्यांच्याशी आपला संबंध येतो त्याला प्रपंच म्हणतात, त्याला प्रपंच म्हणतात. पण या प्रपंचाला सुरुवात होते ती संसारापासून. दोघांमधला अर्थ कसा वेगळा आहे आपण थोडा समजून घेतो आहे. प्रपंचाला सुरुवात होते संसारापासून. संसार आहे म्हणून प्रपंच आहे, संसार आहे म्हणून प्रपंच आहे. जर संसारच नसेल तर प्रपंच कुठला. मग आता प्रश्न येतो, आपण प्रपंचाचा अर्थ समजून घेतला, संसार कशाला म्हणायचे, तर त्याचा पण अर्थ आपण पाहूया. संसरती इति संसारः, संसरती इति संसारः अशा प्रकारे शास्त्री पंडितांनी संसाराची व्याख्या केली आहे. त्याचा मराठीत अर्थ असा आहे, जो पुढे पुढे सरकतो, संसरती म्हणजे जो पुढे पुढे सरकतो तो संसार. ज्ञानेश्वर माऊलींनी आणि अन्य संतांनी म्हटले आहे की जन्माला येणे आणि मरणे याला संसार असे म्हणतात. जन्माला येणे आणि मरणे याचं नाव संसार. म्हणून म्हटलं संसारानंतर प्रपंच सुरू होतो आणि प्रपंच आहे म्हणून संसारात पडावे लागते. प्रपंच आहे म्हणून संसारात पडावे लागते. जर प्रपंचातच अडकून पडले नाही तर संसाराला येण्याची आवश्यकताच नाही, संसाराला येण्याची आवश्यकताच नाही. जो प्रपंचात अडकून पडत नाही त्याचा संसार संपला असे म्हणायला काहीही हरकत नाही. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडून तीच गोष्ट होत नाही. कोणती, प्रपंचात अडकून न राहण्याची, प्रपंचातून बाहेर पडण्याची, प्रपंचाच्या बंधनातून सुटण्याची सामान्य गोष्ट आहे, पण आपल्याकडून तीच गोष्ट होत नाही. आपण काय करतो, आपण प्रपंचाला खरे मानतो, या देहाला खरे मानतो, माझा समजतो आणि त्यामुळे सुरुवात होते प्रपंचाला. या देहाशी जे जे संबंधित आहेत त्यांना माझे म्हणतो
आणि ही जी आसक्ती आहे देहासंबंधी आणि देहापासून जे इतर आहेत त्यांच्या संबंधी, ही जी आसक्तीची भावना आहे, मोहाची भावना आहे, ती आपल्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तशीच राहते. ती आसक्ती किंवा तो मोह शेवटच्या श्वासापर्यंत तसाच राहतो आणि मरणकाळी जी वासना शिल्लक राहते आसक्तीच्या रूपाने, त्या वासनेपोटी, त्या वासनेप्रमाणे आपल्याला पुढची योनी म्हणजे पुढचा जन्म प्राप्त होत असतो. मग तो जन्म मनुष्याचाच असेल हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकत नाही. एकदा आपल्या हातून हा सोन्यासारखा देह गेला, उपयोग कसाही केला तरी, दुरुपयोग केला आणि सदुपयोग केला तरी देखील आपल्या हातून जो मनुष्य मग गेला तर पुन्हा आपल्याला तो जन्म, पुन्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळेल हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवासुद्धा सांगता येत नाही. जो प्रपंच आपल्याला संसाराच्या जाळ्यात अडकवतो त्या देहादिक प्रपंचाचेच त्या आपण अहोरात्र चिंतन करीत असतो. सर्वप्रथम आपण आपल्या देहाला म्हणजे शरीराला सुखी आनंदी कसे ठेवता येईल याची चिंता करीत असतो. मला ऐश आरामात जीवन कसे जगता येईल यासाठी आपल्या सर्व खटपटी लटपटी सुरू असतात. त्यानंतर आपण विचार करतो, माझी पत्नी किंवा माझे पती, माझी मुले बाळे, माझे घरदार, माझे नातेवाईक यांना जास्तीत जास्त आनंदी कसे ठेवता येईल याची चिंता आपण करीत असतो. पहिली करतो आपण स्वतःची आणि नंतर मग आपल्या संबंधी जे आहेत आत्ता आपण पाहिलं त्यांची चिंता करत असतो. आणि अशी चिंता करीत करीतच आपले सर्व आयुष्य आपण खर्ची घालतो. मग मरण येतं आणि मग आपल्याला जावं लागतं. अशा रीतीने नित्य निरंतर प्रपंचाची चिंता करीत राहिल्याने अनिवार्य म्हणजे न आवरता येणारा लोभ आपल्या चित्तात वाढत जातो. लोभ म्हणजे आपण पाहिला आता आसक्ती आपल्या चित्तामध्ये वाढत जाते. मग प्रपंचाच्या आसक्तीत आपण जास्तीत जास्त गुंतूनच जातो. कशाचं तरी चिंतन करणे हा मानवी मनाचा मूलभूत स्वभावच आहे. आपण प्रत्यक्ष अनुभव घेतोच. आपलं मन काही स्थिर नाही, चंचल आहे, अस्थिर आहे आणि ते कशा ना कशाचं तरी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं सतत चिंतन करीतच असतं. आणि आपलं माहीत आहे की आपण झोपेमध्ये पण कोणत्या ना कोणती चिंतन करत असतो. कारण हा मानवी मनाचा स्वभावच आहे. आपले मन ज्या गोष्टीचे चिंतन करते त्याचाच आकार मनाला प्राप्त होत असतो. आपण प्रपंचात नकशिकांत बोलल्या कारणाने देह आणि तत्संबंधी व्यक्ती आणि वस्तू, आपण प्रपंचात नकशिकांत बोलल्या कारणाने आपला देह आणि तत्संबंधी व्यक्ती आणि वस्तू यांच्याच भोवती घोटाळत राहतो. जिवंतपणी तर तो प्रपंचाच्याच चिंतनात गडलेला असतो आणि मरणानंतरसुद्धा आपण प्रपंचाचे चिंतन करत जातो. म्हणून या प्रपंचातून पर्यायाने संसारातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आपल्याला शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज आपल्या हरिपाठातील अभंगातून सांगतात. ते म्हणतात, हे मानवा, अत्यंत आवडीने
भक्तिभावाने त्या हरीचे नामस्मरण करीत जा. तसे जर तू केलेस तर तुझी सर्व प्रकारची चिंता तोच करील. तुझ्या जीवनामध्ये तुला कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही. फक्त तू हरिचिंतन अगदी मन लावून कर आणि मनसोक्त कर. दोन्ही गोष्टी आहेत. हरिचिंतन मन लावून कर आणि मनसोक्त कर. तो अभंग असा आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि पुढे सांगतात, नित्य नामस्मरण केल्याने नुसत्या चिंताच नाही तर आपल्या जीवनातली सर्व प्रकारची दुःखेसुद्धा नष्ट होतात. कारण चिंता दूर करणारा जो चिंतामणी आपल्या अंतर्यामी बसलेला आहे, चिंता दूर करणारा चिंतामणी आपल्या अंतर्यामी बसलेला आहे, अर्थात तो भगवंत आपल्या सर्वांच्या मनातील सर्व काही जाणतो. म्हणून पुढच्या चरणातून एकनाथ महाराज सांगतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. पती लक्ष्मीचा जाणतसे. सतत नामस्मरण केल्याचा महत्त्वाचा फायदा कोणता असेल तर आपल्या मागे लागलेला जन्ममरणाचा संसार कायम संपतो. आपण आत्ता माऊलीची व्याख्या ऐकली. जन्माला यायचं आणि मरायचं याचं नाव संसार. आणि तो संसार कधी संपणार? कायमचा. तर भगवंताच्या नामस्मरणाने संपणार. आणि मग आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागणार नाही. आणि जन्माला आले नाही तर मग मरण कुठले? याच अवस्थेला शास्त्रात मोक्ष म्हणजे मुक्ती असे म्हटले आहे. नामस्मरण केल्यानेच आपल्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. मुक्ती एकूण 4 आहेत. त्या चारही प्राप्त होतात असे माऊलींनी सुद्धा आपल्या हरिपाठातून सांगितले आहे. ते म्हणतात, तुम्ही नामस्मरण करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय फायदा होईल? तेणे मुक्ती चारी साधी येल्या. त्याचा परिणाम 4 मुक्ती ज्या आहेत त्या 4ही मुक्ती आपल्याला प्राप्त होतील. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा त्या एकेका मुक्तीची नावं आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. समर्थांनी या ठिकाणी असे म्हटले आहे की हरीच्या नामस्मरणाने मुक्ती आपली पत्नी बनते. भगवंताच्या नामाचे चिंतन केले असता आपल्याला प्रपंचातल्या सर्व प्रकारच्या व्याधीतून मुक्ती मिळते, बंधनातून मुक्ती मिळते. मुक्ती आपली पत्नी व्हावी असे ज्याला ज्याला वाटत असेल त्याने नित्य निरंतर नामस्मरण करणे आवश्यक आहे. परमेश्वराचे सतत नामचिंतन केले असता मनाला नामाचा छंदच लागतो. एखाद्या गोष्टीचा आपण छंद आपल्याला लागतो याचं आपण मूळ शोधून काढलं तर आपण त्याच गोष्टीचं चिंतन केलेलं असतं आणि म्हणून आपल्याला त्याचा छंद लागतो. आता काही छंद चांगले असतील, काही वाईट असतील, तो भाग वेगळा आहे. पण तो छंद का लागला आपल्याला मनाला? कारण आपण त्याचंच चिंतन केलं, त्याचाच सतत विचार केला. मग जर आपण नामचिंतन केले, सतत केले तर आपल्या मनाला नामाचा छंदच लागतो. हळूहळू
मनाला भगवंताचा आकार प्राप्त होतो. मनाला भगवंताचा आकार प्राप्त होतो आणि तो भवसागरातून मुक्त होतो. मनुष्य भवसागरातून मुक्त होतो. भगवान श्रीकृष्ण गीतेतील 12व्या अध्यायातील 7व्या श्लोकात आपल्याला तसे आश्वासन आणि वचनसुद्धा देतात. तो श्लोक आपण पाहूया. भगवान सांगतात, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. याचा अर्थ असा आहे, हे अर्जुना, माझ्यामध्ये चित्त गुंतलेल्या त्या प्रेमी भक्तांची मी तात्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो. माझ्यामध्ये चित्त गुंतलेल्या त्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो. म्हणजेच आपल्याला मुक्ती मिळते. म्हणजेच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. पण या गोष्टी जितक्या वाटतात तितक्या सोप्या नाहीत. पण त्या अवघडसुद्धा नाहीत, हे निश्चित. अवघड असलेल्या या गोष्टी सोप्या करण्याची कला, सोप्या करण्याचा उपाय समर्थांनी या श्लोकाच्या अंतिम आणि 4थ्या चरणातून सांगितला आहे. तो म्हणजे सदा संगती सज्जनाची धरावी. हे मना, तू दृश्य जगतातल्या या विषयांमागे फिरतोस, अहर्निश त्यांच्या संगतीत राहतोस आणि ते तर तुला जन्ममरणाच्या चक्रात अडकवतात. म्हणून त्या विषयांचा नाद सोडून दे, त्या विषयांची संगत सोडून दे आणि सज्जनांच्या संगतीत राहा. म्हणजे तुझ्या मागे लागलेले जन्ममृत्यूचे चक्र नष्ट होईल. म्हणजे मुक्तिरूपी पत्नी तुला वरेल. वरण करणे असं क्रियापद आहे मराठीमध्ये. म्हणजे तुझा स्वीकार करील. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.